पापा मेरे पापा. अशी पड़ा पड़े गाइस, हम जहाँ पे जाते वहाँ पे कांडी हो जाता है. सत्तर 80 बस थांबतात. दिवसाच्या हो. आणि मग कंडक्टर बोलतो मग लग्न असेल काय करू, माझ्या घरचं लग्न थोडी आहे ना की मी थांबणार आहे म्हणून. हे गाईस, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आणि आज आम्ही जाणार आहेत गावाकडे. सो आमची चालू आहे पॅकिंग. हे जे आम्ही शेगावरून आणलं होतं, जे आम्हाला भेटलं होतं, याच्यामध्ये आम्हाला करायची पॅकिंग. एवढे सगळे कपडे, कारण की धुतलेले नाहीत खूप दिवसाचे, सो धुवायला लागतील म्हणून कपडे पण धुवायचे आहेत. माईक घेऊन जायचं आहे व्लॉगसाठी, ते मी घालून जाणार आहे. आणि ही न्यायची आता बॅग. हीच बॅग को करेंगे आपण रिकामा, कारण की ही बॅग बसमध्ये वावरासाठी खूप त्रास देते. सो ती बॅग कमी करून आपण नेणार आहे, म्हणजे मी नेणार आहे एवढे मोठे पुस्तकं वाचायसाठी. ठीक आहे. आणि हे वाचायसाठी आणि ते आहेत प्रॅक्टिकल बुक. सो एवढे सगळे कपडे मला घरी न्यायचे गाईस. अथक मेहनत. सो बघत राहा व्लॉग, कारण की एस टीचा प्रवास पण दाखवतो मी तुम्हाला याच्यामध्ये कशी धक्काबुक्की, आणि मला जागा ॲज युजल कधीच भेटत नाही. तर आताच मी आलेलो आहे, दुसऱ्या बीडमध्ये बस थांबलेली आहे. ॲक्च्युली मी मध्येच व्लॉग बनवणार होतो, पण बसमध्ये घुसताना पण एवढी गर्दी होती त्याच्यामुळे मला घुसता नाही आलं. आणि मला जागाच नव्हती. आणि माझे मित्र जे दुसरे होते त्यांना आता बस लागली नाही, ते मला नंतर सांगतो. आणि आता थांबले दुसऱ्या बीडच्या ठिकाणी बस जेवणासाठी, म्हणजे नाश्त्यासाठी ॲक्च्युली. बाकी सगळे उतरलेत आणि मीच एकटा राहिलेलो आहे. तुम्ही बघू शकता बसमधली गर्दी नाही, कारण की सगळे खाली उतरलेले आहेत. हाय. सो त्यामुळे सगळे उतरल्यामुळे मला रिकामी त्याकडे काम आहे, तर मी आत्ता उतरलेलो आहो. ठीक आहे काय. आणि हे आहे अमृता हॉटेल. तुम्ही बघू शकता, दिस वॉज द अमृता हॉटेल. इथंच प्रत्येक वेळी, जवळपास मी प्रत्येक वेळी येतो तर इथंच बस थांबते. आणि खूप ऊन आहे त्याच्यामुळे मी थोडंसं सावलीत जाऊन ब्लॉग बनवतो. ठीक आहे. तर मी सांगत हे होतं की ही आमची बस आहे वाशिम जालना. याच्यामध्ये या बसमध्ये पण भांडण झाले कंडक्टर आणि एक आजोबाचं म्हणणं होतं की मला म्हणजे दुसऱ्या बीडच्या अगोदर थांबा, कारण की तिथं लग्न आहे. आणि मग कंडक्टर बोलतो मग लग्न असेल काय करू, माझ्या घरचं लग्न थोडी आहे ना की मी थांबणार आहे म्हणून. आणि असं हा एक किस्सा. आणि दुसरा किस्सा हा की आम्ही सुलतानपूरच्या बसस्टँडवर 3 चौघजण गेलो. त्यांना तिकडे अंबाजोगाईला जायचं होतं. अंबाजोगाईची बस सुलतानपूरच्या बसस्टँडवर थांबलीच नाही. ॲक्च्युअली सुलतानपूरला बसस्टँडच नाही, पण जिथं बस स्टॉप आहे तिथं बस थांबलीच नाही. मग नंतर काय त्यांनी पळापळी केली, फोन केला मित्रांना. मग त्यांच्या मित्रांनी त्यांना लोणारला नेऊन सोडलं. अशी पळापळी गाईज, हम जहाँ पे जाते वहाँ पे कांडी हो जाता है. सो ही इथं थांबलेली आहे आमची बस. आणि त्याच्या बाजूला थांबलेली ही कुठली बस आहे ही, कोणत्या तरी गावून आली. हां, शेगाव छत्रपती संभाजीनगरची ती बस आहे. आणि पलीकडे एस टीचा प्रवास, सुरक्षित प्रवास समथिंग काहीतरी लिहिलेलं आहे. एक मागं तुम्हाला दिसत असेल, काय लिहिलेलं मला माहीत नाही. आणि ही आलेली दुसरी बस. ओके. आणि आता आपण करूयात नाश्ता. ठीक आहे. मैं खाऊंगा दाल खिचड़ी, क्योंकि मेरे को पसंद है दाल खिचड़ी. सो मैं वही खाऊंगा. और यहाँ पे बहुत तरह के मिलते हैं. देखो यहाँ पे बहुत अच्छे आइटम्स है खाने को, जो कि मैं हर बारी ट्राई करता. सो मेरे को उस बारे में आइडिया है. और हम यहाँ से आगे जाते समय अपने को भी दिखेगा कूपन काउंटर. अगोदर कूपन घ्यावं लागतं, कारण की बस जर निघून गेली त्यांचे पैसे कोण देणार. सो इथं आहे कूपन काउंटर. आणि इकडं आहे पाणीपुरी भेळ रगडा. तुम्हाला दिसतच पाणीपुरी भेळ रगडा. हे आहेत काका. असंच ठीक आहे. तर काकांना क्युरिओसिटी आहे की मी कसला ब्लॉग काढतोय, तर आपण काकासोबत थोडासा संवाद साधूया. ठीक आहे. काय नाव काका तुमचं? निलेश. हां, इथं जवळपास सगळ्याच बस थांबत असतील ना? किती बस थांबतात दिवसाच्या? थोडासा 70 80 बस थांबतात दिवसाच्या. हो. लॉंग रूटच्या बस असतात पूर्ण, त्या थांबतात. 24 आवर आपलं चालूच असेल. हो 24 तास चालू असतं. नवीन काय सगळेच आपली तर रिजनेबल रेट आहेत. जेवण व्यवस्थित आहे, नाश्ता व्यवस्थित आहे, प्रवाशांना आवडतं. मी स्वतः ट्राय केला. आणि जवळपास मी प्रत्येक वेळीच, म्हणजे मी आता जवळपास 4 वर्ष झाले, मी प्रत्येक वेळी इथं थांबत असतो. तिथली क्वालिटी पण एक A1 क्वालिटी. म्हणजे कधी असं होतं की बस इथं न थांबता शिंदखेड राहायला थांबते, तर असं रिग्रेट होतं की यार
इथं थांबली असती ना तर ती दाल खिचडी खाल्ली असते. एक नंबर क्लास लागते. तुम्ही जर कधी आले तर तुम्ही पण ट्राय करा. पूर्ण रिजनेबल रेट आहे. तुम्हाला साध्या टपरीवर जे रेट मिळतील त्यापेक्षा रेट आपल्याकडे कमी असतात आणि जेवण पण A1 आहे. एकदम जबरदस्त जेवण आहे. नाश्ता व्यवस्थित आहे, छान आहे सगळं. त्यामुळं प्रवासी पण खुश असतात आपल्यावर आणि ST ड्रायव्हर कंडक्टर पण खुश असतात एकदम. त्यांना वाटतं की म्हणजे जेवण घरच्यासारखं मिळतं त्यांना, त्यामुळं सगळं छान आहे. गाईस उसाचा रस ॲक्च्युली तर दुसरा आहे. इथं रसवंती पण आहे. फ्रेश ज्यूस बार इथं भेटतो आणि इकडं आहे पाणीपुरीचं कंटेंट. ठीक आहे. सो मी आता घेत आहे दाल खिचडी. तर बघूयात आपण. मी घेतलेलं आहे तर खिचडी. ही दाल नॉर्मल खिचडी गाईस. ही आमचा डॉक्टर मामा आता ड्रायव्हर मामा आता चढत येताना मी पण जात आहे. सो उन्हातानाचा मी करत आहे प्रवास. सो गाईस असाच उन्हाचा प्रवासाची व्हिडिओ बघण्यासाठी मेरे को देखो और ये है होटल अमृता. यहाँ पे आओ तो ज़रूर मिलना. ठीक है. तो अभी मैं जाऊँगा अपनी जगह पे. STचा प्रवास सुखद प्रवास. सो फायनली मी जालना इथे उतरलेलो आहे. पट्टीकडचं ऊन बापरे बाप. जालना बसस्थानक चिकार गर्दी आहे काहीच. इकडं थांबणं म्हणजे बापरे बाप. मेरे को बोलने के लिए मेरे पास ताकत नहीं है क्योंकि मेरी फटी पड़ी हुई है और ये गाड़ी के मेरे ऊपर चढ़ा देते रहे मामा. सो आता वेट करेंगे क्योंकि मैं आने वाला हूँ तो ऑब्वियसली मेरे को जगह तो मिलेगी नहीं. मेरे लगने वाले कांस्टेंट होते हैं क्योंकि अभी बस आएगी नहीं. बहुत देर तक यहाँ पे बस आएगी नहीं. तर आता नशीब चांगलं असल्यामुळे आलेलं आहे सोलापूर जालना. जी की जालना सोलापूर जाईल आता आणि त्या बसला पण झालेली आहे गर्दी. मी एखाद्या बसमध्ये जाऊ आणि त्या बसमध्ये गर्दी हो हे शक्यच नाही. सो इथं पण झालेली चिकार गर्दी. तरी भी त्या गर्दीवर मात करत मैं जाऊंगा उस बस में क्योंकि मुझ में है चूल बड़ी. पार्टी लागली होती सोलापूर जालना. म्हणजे ती सोलापूरहून जालन्याला आली. मग मला वाटलं की रिटर्न जाईन ती सोलापूरला. बट ती सोलापूरला न जाता ती जात आहे फक्त अंबडपर्यंत. गाइस नसीब मेरे को लगा मेरा नसीब कैसे खुल गया, लेकिन मेरा नसीब खुलने वालों में से नहीं है. हम पनौती ही थे. अभी जाएंगे रामनगर, विरेगाव, वाटूर, मंठा. तर मला एक भेटलेला नवीन पॅसेंजर आहे बघा. बस स्टँड में है गाय आणि ॲज युजल भेटत नाही आहे मला बस. तरी मला त्या गोष्टीची कुठलीही खंत नसता. एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये जर इतने सब्सक्राइबर मेरे बन जाए तो मेरे यूट्यूब चैनल की ग्रोथ हो जाए. लेकिन मिलेंगे कुत्तों को. कुत्ते में तेरा खून पी जाऊंगा. तो इधर है हिंगोली की बस. तो अभी वेट करेंगे. वेट के अलावा कर ही कह सकते हैं. बैठने को जगह मिले तो मिले, ना मिले तो और बेहतर. लेकिन यहाँ पे अभी मिल रही है शायद जगह, तो यहाँ पे टिका देंगे थोड़ा सा खुद को. आ चुकी है. मुझे जगह मिले या ना मिले मालूम नहीं, लेकिन मैं मेरा पूरा ट्राई करूँगा जगह मिलने की. मैं पूरे ट्राई करूँगा मेरे को जगह मिले करके ऐसे. नाही गाईस सगळ्यात शेवटच्या सीटावर जागा भेटली. ॲज युजल मला कधी जागा भेटत नाही आणि बीडला जायचं म्हणजे मला जागा भेटत नाही. खूप सारी गर्दी. मला विचार करेपर्यंत तर बस भरली. तरी पण मी फायनली आलेलो आहो. माझं सामान पण टाकलेलं आहे आणि आता मी जात आहे. तर तुम्हाला दाखवतो. आणि इकडे आईस्क्रीम आलं चाचा. आइसक्रीम वाले चाचा आ गए. उनसे लेंगे अभी आइसक्रीम. तो मैं घेतलेले आहे आता मावा कुल्फी. अभी थोड़ा सा गार होंगे और वो चाचा अंदर भी आ गए. चाचा बहुत बड़ा मार्केटिंग करते. कुल्फी मावा कुल्फी मावा कुल्फी. वो चाचा भी अंदर आ गए. और अभी मैं जालना बस स्टैंड को छोड़ के अभी हम जाएंगे गेवराई बस स्टँड. तर अशाच उन्हामध्ये भरभरत मी जाणार आहे गेवराई बस स्टँडला. एवढ्या गर्दीमध्ये सर्वाइव्ह करणं मला गनिमत जागा भेटली. माझं नशीब खुललं. परंतु एवढ्या गर्दीमध्ये बापरे बाप अर्ध्या लोकांना श्वास पण घेत नाही. गरमी आणि उघडल्यानंतर इकडं आता पुन्हा लोक बसत आहेत. इकडं वडीगोद्री नावाचं गाव आलेलं आहे. धन्यवाद. एवढी गर्दी होती. 15 मिनटं फक्त उभाच राहिले. लोक उतरलेच नाही. थोडी वाईट परिस्थिती आहे आमच्या इथली.
आणि ॲज युजल मला आता ॲज युजल मला आता इथे हे भेटणार नाही काय, बस भेटणार नाही, कारण की फिर से आती है बात हमारे नसीब पे. गेवराई पुणे फाइनली लागलेली आहे बस. अरे आज नसीब में ब्लॉग बना ला इसलिए शायद अच्छा है. कभी कंडक्टर मामा के साथ साथ चढ़ेंगे क्योंकि हमको बोलना तो खाना नहीं है किसी का. सो चढ़ तो गए हैं, अब यहाँ भी जगह मिल गई. मेरा नसीब बहुत ही बढ़िया चल रहा है, मेरा नसीब तो बहुत ही बढ़िया चल रहा है आज. नसीब चांगला असो पण सीट शेवटचं भेटणं इस पास. तो अभी मैं आ चुका हूँ गाइस नागपुर में, और पापा लेने को अभी तक आए नहीं है. पुणे कोणीतरी मला विचारतं ही गाडी कुठली. सो आई ऑल्सो डोंट नो अबाउट द हाउस गाड़ी. अभी मेरे पापा आएंगे, मेरे को गांव में आधी वीडियो बनाने को शर्म, फिर भी मैं बिनलाजी की तरह वीडियो बना तो रहा हूँ. कोणी मला बघायचं आधी मी पटकन थोडीशी शूटिंग करून घेतो, ठीक आहे. तर हे आहे आमचं गावाचा नवीनच रस्ता सुरू झाला, ट्राय करत आहे, लेकिन उनको गाड़ी घुमाने को लगेगा टाइम, क्योंकि वो भी है नए. सो गाडी वळवायसाठी थोडा जास्त वेळ लागेल नाही. सो त्यांनी तरी पण गाडी लवकरच पळवली आहे आणि ते येत आहेत मला घेण्यासाठी. पापा मेरे पापा चंदा ने पूछा तारों से, और ये हमारे आ चुके नेक्स्ट जोन इज नाउ डार्क. ड्राइविंग मोड ऑन. अभी ड्राइविंग मोड ऑन हो चुका है गाइस. मेरे को आती तो नहीं, लेकिन मैं चलाने का फुल ट्राई करूंगा. अभी पापा बोलेंगे इसलिए वीडियो बंद कर दूंगा. मी 10 मिनटापासून झालं इथे वेट करतोय गाडी हाणायचं, आणि ती काय आतमध्ये येण्याचं. अब उनको क्या पता मेरी एक्साइटमेंट गाड़ी चलाने की. हे लागत पार्किंग मध्ये गाडी. हाऊस यार, मला वाटलं तुमच्यात कोणीतरी येईन पसारा घ्यायला. मग बॅगन तुम्ही सारे निर्लज्ज माणसं. आणि मग मी पूर्वी घ्यायला आले आपल्या घरी. ही तर ठीक आहे, मधली मोठी. होय हा, कोणती घ्यायची, कोणती तोडायची? ही इथून तोडू डायरेक्ट. नो पायाला लावायची, हात पाय दोईला पण लावायची. किती लागत तुम्हाला? मला काय माहिती, खालून नसतं तोडत डायरेक्ट. खालून तोडत ही घेऊ ही खालून तोडत खालून तोडत जीवर तर नसतं तोडत. पुरणार नाही तुम्हाला. हा ती उलट जळती मग वाढायला लागलं. मग तोड, तू कुठून तोडायची? तोड. मला तोडीत येत. दिदी तुला येते तोडत, तू तोड. कोणती तोडू? मला काय माहिती, तुला जे तोडायची ते तोड. आणि फ्रीज मध्ये ठेवायची का? तोंड कधी लावायची? आज काही उद्या काही. हा जमत. मीच साड आहे. हा मीच साड आहे. तू सरळ आहेस का? तोंडालाच लागली. दीदी ते युट्यूबवर युट्यूबवर व्हिडिओ टाकतो बरं तू. म्हणून व्हिडिओ घ्यायचा. नाही टाकत, राहू दे. सो अभी लगा इधर काय ते शेंबूड का एवढं लाजायलीस. हे फोन पकड माझ्या हातात. सोय जरा सो स्वीट. लुडो किंग. कशाला आणलाय तू दगड? मग दात नाचो रे. कोणता डान्स आहे हा? Hey! बाळ बाळ रताळ
गाडी गोरी नळ हे म्हण बरे ह्या नळाचं पाणी घ्यायचं की त्या नळाचं म्हण कोणत्या नळाचं घ्यायचं अशा प्रकारे हा ब्लॉग इथे सेंड करतो आणि माझा प्रवास झालेला खूप सारा बोरिंग परंतु आता घरी आल्यानंतर खूप सारा छान वाटतं. सो बाय बाय.